नाशिकमधल्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून लोकांनी शांतता राखावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे। या प्रकरणी लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करण्यात येईल आणि आरोपीवर योग्य ती कारवाई केली जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। तर पवारांनीही शांतता राखण्याचं आवाहन केलंय। लोकांचा संताप समजू शकतो, मात्र प्रत्येक गोष्टीला पूर्णविराम देण्याची वेळ असते असं पवार म्हणाले। शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला बट्टा लागणार नाही याची खबरदारी जनतेने घ्यावी असं आवाहन त्यांनी केलंय। काल रात्रीपासून सुरू असलेल्या या आंदोलनामुळे नाशिक त्र्यंबक महामार्ग ठप्प झालाय। राज्य सरकारने आणि पोलिसांनी अत्यंत तातडीची कारवाई करून आरोपीला अटक केलेली आहे। तात्काळ त्या संदर्भातली चार्जशीट फाईल करून त्याच्यावर जी काही केस आहे ती चालवून त्याला शिक्षा झाली पाहिजे अशा प्रकारचा निर्देश देखील राज्य सरकारच्या वतीनं या ठिकाणी देण्यात आलेला आहे। मी या निमित्ताने ही देखील संपूर्ण नागरिकांना विनंती करतो की काही लोक मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा पसरवत आहेत आणि त्यामुळे या अफवांवर विश्वास ठेवून कोणीही कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती खराब करू नये। राज्य सरकार आणि पोलीस पूर्णपणे कार्यक्षमतेने त्या ठिकाणी काम करतायत आणि निश्चितपणे जो काही आरोपी आहे त्याच्या संदर्भातली उचित कारवाई ही पुढे केली जाणार आहे। संताप मी समजू शकतो, पण कार्यवाही झाल्याच्या नंतर त्या संतापाला कुठे पूर्ण विराम द्यायला हवा आहे आणि ती वेळ आता आहे। आणि म्हणून जे कोणी घटक असतील त्या सगळ्यांना मी मनापासून आवाहन करतो की महाराष्ट्राचं सामाजिक ऐक्य, महाराष्ट्रात आत्तापर्यंत जी काही आपल्यावर महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज किंवा बाबासाहेब आंबेडकर किंवा यशवंतराव चव्हाण यांच्याकडून जे आदर्श आणि संस्कार आपल्यावर झालेले आहेत ते जतन करण्याच्यासाठी पूर्ण शांतता प्रस्थापित करावी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।